मित्र नमस्कार. आपण आता कार्ल मार्क्स यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. आपण यापूर्वी प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकियावेली, थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसो यांचा सामाजिक करार आपण चर्चा केलेला आहे. आणि आपण आता कार्ल मार्क्स यांच्या विचाराची चर्चा करूया. ही थोडक्यात चर्चा आपल्याला करायची आहे. हे प्रकरण आपलं शेवटचं प्रकरण आहे. यामध्ये फक्त आपल्याला त्यांच्या विचाराचा सार काय आहे ही चर्चा आपण करूयात. प्रामुख्याने त्यामध्ये त्यांचे पुस्तकाची नावं वगैरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि कोणतं पुस्तक ते प्रकाशित झालं, कोणता विचार त्यांचा आहे हे विचारू शकतात. मार्क्सवाद आपण जी चर्चा ऐकतो, तर थोडक्यात मार्क्सवाद म्हणजे काय? कार्ल मार्क्स यांनी प्रतिपादन केलेल्या विचाराला मार्क्सवाद म्हणतात. तर साधं गणित आहे. मग मार्क्सवाद म्हणण्यामागं कोणती भूमिका आहे? तर त्यांनी जो मांडलेला विचार आहे त्याला आपण शास्त्रीय किंवा वैज्ञानिक मार्क्सवाद असं म्हणतो. आणि वैज्ञानिक समाजवाद किंवा मार्क्सवाद म्हणण्यामागचं कारण, कार्ल मार्क्स पूर्वी जे विचार होते समाजवादाचे, ते विचार निव्वळ काल्पनिक आणि आदर्शावर आधारलेले होते. त्याला वस्तुनिष्ठतेशी कोणतीही जोड नव्हती. परंतु कार्ल मार्क्स यांनी वैज्ञानिक आणि भौतिक नियमाच्या आधारावर, नैसर्गिक शास्त्रातील नियमाच्या आधारावर मानवी जीवनातली गतिशीलता त्याचं परिमाप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या विचाराला वैज्ञानिक साम्यवाद असं म्हणतो. तत्पूर्वी आपण त्यांच्या काही महत्त्वाच्या विचाराची आपण चर्चा करूया. कार्ल मार्क्स यांची जी महत्त्वाची जी पुस्तकं आहेत, तर ते आहे द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, हे 1844चं पुस्तक आहे. दुसरं आहे द इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स, हे सुद्धा 1844चं पुस्तक आहे. नंतरचं पुस्तक आहे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, हे 48चं पुस्तक आहे, 1848चं. त्यानंतर क्लास स्ट्रगल इन फ्रेंच, हे सुद्धा 1848चं पुस्तक आहे. द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, हे 1859चं पुस्तक आहे. त्यानंतर व्हॅल्यू, प्राइस अँड प्रॉफिट, हे 1865चं पुस्तक आहे. कॅपिटल, ज्याला आपण दास कॅपिटल असं म्हणतो, याचा जो पहिला व्हॅल्यूम आहे तर तो 1885चा आहे, सॉरी. आणि जो दुसरा व्हॅल्यूम आहे तो 1885चाच आहे. आणि तिसरा जो व्हॅल्यूम आहे दास कॅपिटल भाग 3, तर हा 1894चा आहे. द सिव्हिल वॉर इन फ्रेंच, हे 1871चं पुस्तक आहे. द कोता प्रोग्राम, हे 1875चं पुस्तक आहे. द होली फॅमिली, हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कार्ल मार्क्स यांचे मार्क्सवादासंबंधीचं जे मत आहे, त्यांचं जे एकंदरीत मत आहे, ज्याला आपण वैज्ञानिक साम्यवाद म्हणतो, तर ते आपल्याला दिसून येतं. कार्ल मार्क्स यांचा जो PhDचा विषय होता, तर तो विषय असा होता की डेमोक्रॅटिक अँड एपिक्युरस, म्हणजे जर आपण त्याला मराठीत सांगायचं झालं तर डेमोक्रॅटस आणि एपिक्युरस यांच्या नैसर्गिक तत्वज्ञानातील भेद, हा त्यांचा PhDचा विषय होता. आणि या विषयाच्या माध्यमातून जे नैसर्गिक शास्त्रासंबंधाची जी प्राचीन काळापासूनची जी धारणा आहे, ग्रीकमधली जो विचार आहे नैसर्गिक शास्त्रांकडे पाहण्याचा, निसर्गाकडे पाहण्याचा, तो विचार त्यांच्या लिखाणामध्ये दिसतो. आणि मग त्यांनी या विषयापासून अधिक प्रभावित होऊन त्यांनी वैज्ञानिक भौतिकवाद हा विषय मांडला. म्हणून कार्ल मार्क्स यांना वैज्ञानिक समाजवादाचे जनक असं म्हणतात. हे म्हणण्यामागचं कारण असं आहे की यापूर्वी जे समाजवादी होते, जसं चार्लस फुरियर आहे, सेंट सायमन आहे, ट्रुब्दो आहे, क्रोपोटकिन आहे, तर या लोकांनी समाजवाद ही जी विचारधारा आहे ही केवळ आदर्शवादी स्वरूपाची मांडलेली दिसते. म्हणून मार्क्स असं म्हणतात की या
पारंपरिक समाजवाद्यांनी, जसं की प्रबोध म्हणतो की जगातली सगळी संपत्ती चोरी आहे, पण ते कशी आहे त्याचं कारण देत नाही. तर मार्क्स असं म्हणतात की या सगळ्या समाजवाद्यांनी एका सुंदर गुलाबाच्या फुलाची कल्पना केली, परंतु ते फूल उगवण्यासाठी जी जमीन लागते, जो आधार लागतो, तो आधार मात्र त्यांच्या विचारामध्ये तो आलेला नाही. आणि म्हणून कार्ल मार्क्स यांना वैज्ञानिक समाजवादी म्हटलं जातं. त्याचे जे काही महत्त्वाचे आधार आहेत ते आधार आपण इथे थोडक्यात चर्चा करूयात. कारण त्यांच्या विचारातून सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन करणारा जो नियम आहे, बदल करणारा जो नियम आहे, त्या नियमांचा शोध त्यांनी घेतलेला आहे. आणि जे कार्ल मार्क्सचा जो अमर ग्रंथ आहे कॅपिटल किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, या पुस्तक हे जे पुस्तक आहेत हे समाजवादी विचाराची खाण आहेत. म्हणजे मार्क्सवादाला समाजवाद का म्हटलं जातं, त्याचं कारण असं आहे की म्हणजे याच समाजवादाला सर्वहारा वर्गाचा समाजवाद किंवा वैज्ञानिक समाजवाद म्हटलं जातं, जसं की सायंटिफिक सोशलिझम असं म्हटलं जातं. कारण मार्क्सने या विचाराला एकदम मौलिकता आणून दिली नाही किंवा मौलिक म्हटलं जाऊ शकत नाही, परंतु मॅक्सी जे आहेत ना, एक मोठे अभ्यासक आहेत, तर त्यांच्या मते की कार्ल मार्क्स एका द्वितीय श्रेणीचे तत्वज्ञान होते, म्हणून त्यांचं आपल्याला महत्त्व कमी करता येत नाही. कारण त्यांच्याद्वारे जे समाजवादी विचार व्यक्त झालेत ते समाजवादी विचार महत्वाचे आहेत. जे पूर्वीचे समाजवादी होते त्याच्यामध्ये रॉबर्ट ओवेन, सेंट सायमन, प्रूव्ह, चार्लस फुरियर ज्यांची आपण नावं घेतलेला, लुई ब्ला इत्यादींनी जो समाजवाद मांडला तो समाज हा काल्पनिक स्वरूपाचा होता, तो समाजवाद हा काल्पनिक स्वरूपाचा होता. रॉबर्ट ओवेनचा विचार होता की नवीन औद्योगिक व्यवस्था ही प्रतिस्पर्धात्मक असावी, यापेक्षा ती सहयोगात्मक असावी. म्हणजे नवीन औद्योगिक व्यवस्था ही कशी असावी, तर स्पर्धात्मक असण्यापेक्षा ती सहकार्यात्मक असावी. सेंट सायमनचं म्हणणं होतं की वर्ग संघर्ष जो आहे ना, हा संघर्ष हा महत्वाचा आहे, त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे, परंतु त्याची जी कारणं आहेत ती कारणं मात्र त्यांनी दिलेली नाहीत. प्रबोधचं म्हणणं असं होतं की जसं आपण म्हणालो की जगातली सगळी संपत्ती ही चोरी आहे. कार्ल मार्क्सने या सर्व विचाराचा जो काल्पनिक आधार होता, ज्याला आपण युटोपियन सोशलिस्ट असं म्हणतो, या काल्पनिक विचार म्हणून त्याच्याकडे पाहिलेला आहे. वस्तुतः त्यांनी आर्थिक विषमतेच्या ऐवजी समाजाच्या न्यायोचित धनवितरणावर त्यांनी भर दिला, परंतु त्यांनी हे सांगितलं नाही की ही जी विषमता आहे समाजातली, जी आर्थिक विषमता आहे, ती विषमता कोणत्या कारणामुळे निर्माण झालेली आहे किंवा कोणत्या कारणामुळे निर्माण होते आणि याचा उत्पादन घटकांशी काय संबंध आहे किंवा याचा उत्पादनाशी काय संबंध आहे. त्याने समाजाची प्रगती आणि विकासाच्या नियमांना समजण्याचा प्रयत्न केला नाही. कारण जो सामाजिक गतिशीलता आहे, सामाजिक विकास आहे, या विकासाला त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून समाजातलं जे परिवर्तन आहे, जे बदल आहे, त्याची पद्धती काय आहे, त्याची प्रक्रिया कशी आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास समाजवादी परिप्रेक्ष्यातून
ते करू शकले नाही. आणि हे जे काम आहे, हे काम कार्ल मार्क्स यांच्या विचारातून आपल्याला झालेलं दिसतं. आणि ह्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ही प्रश्न त्यांनी आदर्शवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून वेपरने म्हटलेलं आहे, जसं आपण आधी म्हणालो, की या स्वप्नलोकीय आदर्शवाद्यांनी, स्वप्नलोकीय समाजवाद्यांनी एका सुंदर गुलाबाचे स्वप्न पाहिलं, परंतु त्यासाठी जी आवश्यक लागणारी भूमी आहे ना, जमीन आहे, त्याचा विचार मात्र केलेला नाही. आणि अशा स्वप्नलोकीय समाजवादाला वास्तविक आधारावर आणण्याचं महान कार्य हे कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. केवळ टीका करून भागत नाही, तर पर्याय देणं गरजेचं आहे. या भावनेतून, म्हणजे या जाणीवेतून कार्ल मार्क्सने आपलं लिखाण किंवा आपला विचार प्रतिपादन केलेला आहे. मार्क्सने एका वैज्ञानिकासारखं ऐतिहासिक तथ्यांचं विश्लेषण केलेलं आहे आणि सामाजिक प्रगतीसाठी जे आवश्यक असणारे तत्व आहेत, ते जे जबाबदार तत्व आहेत, त्याचा शोध त्यांनी आपल्या संशोधनातून घेतलेला आहे. त्यांनी भांडवलशाहीचे जे दोष आहेत त्याचं वर्णन करण्याबरोबरच भांडवलशाहीचा अंत हा वर्गविहीन आणि समाजविहीन स्थापनेने होणार आहे, याची एक कर्मबद्ध मांडणी त्यांच्या विचारामध्ये केलेली आहे. आणि ती एक क्रमिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची नोंद, ही प्रक्रिया कशी चालेल आणि ही कुठं थांबेल, आणि मग जो साम्यवाद आहे, जिथे वर्गविहीन आणि राज्यविहीन अवस्था असेल, ती अवस्था, त्या अवस्थेपर्यंतचा जो प्रवास आहे मानवी समुदायाचा, समाजाचा, तो एका शास्त्रीय आधारावर, वस्तुनिष्ठतेच्या आधारावर सांगण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्स यांच्या विचारातून झालेला आहे. आणि म्हणून आपण त्यांना की वैज्ञानिक समाजवादी असं म्हणतो. आणि त्यांचा तर्क असा होता की मार्क्सने हे प्रमाणित केलं होतं की जो भांडवलशाही आहे, ती भांडवलशाही आपल्या विकासामध्ये, आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाजवादासाठी भौतिक आधार बनते आणि त्याच वेळी ती सामाजिक शक्तीला जन्म देते. ही जी सामाजिक शक्ती आहे, म्हणजे समाजात कसा निर्माण होतो, तर त्यांनी जो भांडवलशाहीचा जो तर्क दिलेला आहे, तो हा तर्क असा आहे, भांडवलशाही स्वतः आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाजवादासाठी एक भौतिक आधार निर्माण करते आणि हा आधार सामाजिक शक्तीला जन्म देतो, जो भांडवलशाहीचं दफन करण्यासाठी अधिक भावुक आणि काल्पनिक पृष्ठभूमीच्या बाहेर निघून, म्हणजे भावनिक आणि काल्पनिक पृष्ठभूमीच्या बाहेर निघून त्याला त्यांनी वैज्ञानिक आधार प्रदान केलेला आहे. केवळ एवढेच नाही, तर समाजवादी व्यवस्था स्थापण्याचा जो उद्देश आहे, तो उद्देश हा मार्क्सच्या विचारातून प्रस्थापित झालेला आहे. आणि म्हणून मार्क्सचा जो नारा आहे, जगातील कामगारांनो एक व्हा, 1864चा, तुमच्याकडे हरण्यासाठी काही नाही, परंतु जिंकण्यासाठी सारी जमीन पडली आहे, हे जे त्यांचं म्हणणं आहे, हे म्हणणं कामगार क्रांतींना, नाहिरी वर्गांना एकत्र करणारी ही हाक आहे. आणि म्हणून जे प्रथम जे आंतरराष्ट्रीय कामगारांचं संघटन होतं, हे सर्वहारा वर्गाचं संघटन होतं. या सर्वहारा वर्गाच्या संघटनाने एक वर्गविहीन समाजाचा
एक शक्तिशाली तर्क, एक महत्वाचा तर्क यातून प्रदान केलेला आहे आणि त्याला गती प्राप्त करून देण्यासाठी मार्क्स यांनी जे वैज्ञानिक नियम आहेत त्या नियमांचा त्यांनी आधार घेतलेला आहे. म्हणून जोड असं म्हणतात की कार्ल मार्क्स प्रथम समाजवादी लेखक होते ज्यांच्या विचाराला आपण वैज्ञानिक म्हणू शकतो. त्यांनी आपल्या अभिप्रेत असणाऱ्या योग्य समाजाचं चित्रणच केलं नाही, तर ते समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जी परिस्थिती आहे, जी कारणं आहेत, त्या कारणाचं तर्कपूर्ण वर्णन, तर्कपूर्ण विश्लेषण कार्ल मार्क्स यांच्या विचारामध्ये दिसतं आणि त्या माध्यमातून जो समाजवादाचा उद्देश आहे तो उद्देश प्रस्थापित करता येऊ शकतो. म्हणून मार्क्सचं जे म्हणणं आहे तर ते म्हणणं हे या अर्थाने वैज्ञानिक म्हणता येतं. म्हणून मार्क्सवाद समजून घेण्याकरिता जे महत्वाचे सिद्धांत आहेत, ज्यामध्ये वर्ग संघर्ष आहे, इतिहासाची भौतिक मीमांसा आहे, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत आहे, राज्याच्या संदर्भातला सिद्धांत आहे, कामगारांची हुकुमशाहीचा सिद्धांत आहे, हे सगळे सिद्धांत आपल्याला एकत्र करून मार्क्सवाद हा विचार आपल्याला समजून घ्यावा लागतो. तर या चर्चेमध्ये आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील, जसं की लेखक, त्याचं पब्लिकेशन आणि वैज्ञानिक का म्हणतात त्याचा जो आधार आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर आपण ते थांबूयात. धन्यवाद.